नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज मी करणार आहे ताकातला बटाटा। अतिशय सुंदर चविष्ट आणि अप्रतिम असा लागतो हा। तर त्याचं साहित्य मी तुम्हाला सांगते। तुम्ही बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहे। हे दही आहे, आपण याचं ताक करणार आहोत थोडंसं। आणि हिरवी मिरची आहे, एक लाल मिरची, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट म्हणजे मी दरदरीतच कुटून घेतलेला आहे। आणि 2 छोटी तेजपान, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा मेथी, 2-3 मिरे, एक लवंग आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा। तर आपण सर्वात पहिले छान अशी मस्त फोडणी करूयात। कढईत आपल्याला फोडणीसाठी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तापलं की टाकायची आहे मोहरी, छान तडतडू द्यायची आहे। टाकूया जिरं, हिंग, हे मसाले टाकून द्यायचे आहे। आणि आता टाकायचं आहे आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची, लाल मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे। याला छान परतून घ्यायचं आहे। ही मिरची छान तळली जाते तोपर्यंत आपण एका भांड्यात 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि यात बटाटा चुरून घ्यायचा आहे। असे खूप बारीक नाही करायचं, असे 3-4 तुकडे येऊ द्यायचे त्याचे। पाण्यातच करायचं आपल्याला, हे खूपच छान लागते ही भाजी। लसूण मिरची छान परतल्या गेले, मस्त वास येतोय, सुगंध। त्यात आपण घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद। छान परतून झालं तर यात आपण टाकून द्यायचं आहे पाण्यात बुडवून घेतलेले बटाटे। आता आपण ताक करून घेऊया। एवढ्या दह्याचे मी आता छान ताक करून घेते। आता आपण अजून 1 ग्लास पाणी घालून दिलेलं आहे। हे ताक आपल्याला आता या भाजीत टाकून द्यायचं आहे। आता टाकूयात आपण चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा साखर टाकते। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल नाही टाकली तरी चालेल। तर यावर टाकायची आहे थोडीशी कसुरी मेथी आणि आपली कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण आपण यावर टाकू शकतो। आणि आता छान उकळी करून घ्यायची आहे। साधी सरळ सोपी अशी ही भाजी आहे आणि चवीला मात्र भन्नाट, अतिशय सुंदर चविष्ट अशी रेसिपी आहे ही। त्याला छान उकळी करून घेऊया। आपल्या तर ताकातले बटाटे पूर्णपणे तयार झालेले आहेत, मस्त उकळी पण आलेली आहे, खूपच छान। आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे। तर गरमागरम ताकातले बटाटे या भाजीसोबत पुरी, पोळी, पराठे, अगदी भाकरीसुद्धा खूप छान लागते, अप्रतिम अशी लागते। एकदा नक्की करून पहा तुम्ही। आजची आपली ताकातल्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील। थँक्यू।